एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये. आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे प्रचारार्थ विसापूर येथे झालेल्या सभेत माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि जयंत पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकताना वैभव पाटील यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी जयंत पाटील यांनी खानापूर येथील सभेत वेळ कमी होता त्यामुळे धोराडे मीच पेटवणार या वक्तव्याचा गैरसमज केला, तेव्हा अमर बापूने अजून वेळ गेली नाही, परत या असे आवाहन केल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे. पाहुयात काय म्हणाले ते. आणि आपण सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनी, युवक मित्रांनो, त्या ठिकाणी अधिकचं मोठं भाषण मी करण्यासाठी उभा नाही. तुमच्याकडे ते अपेक्षाभंग होईल, कारण वेळ थोडा आहे, साहेबांना जायचं आहे. फक्त या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करावं एवढ्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. साहेबांना फक्त जाता जाता एकच सांगतो, विसापूर सर्कलमध्ये ज्या वेळेला शांतता असते त्यावेळेला आतनं वादळ पेटलेलं असतं आणि ते वादळ पेटलेलं आहे. आपल्याला ह्या उपस्थितीवर साहेब जाऊ नका. मी 3 इलेक्शन इथली केलेली आहेत. इथली मंडळी फार विचारपूर्वक मतदान करणारी मंडळी आहेत आणि आपली लढाई आता एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता अशा पद्धतीची ही लढाई आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, आता जे काय इकडे गेले तिकडे गेले प्रवेश चालू आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांचे दर ठरलेले आहेत, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्याला तुम्ही काही भीड घालायची काही काम नाही. जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे. मी आता गेल्या 8 दिवसापासून पाहतोय आघाडीतले काही मित्रमंडळी आपल्याबरोबर आहेत आणि काही मित्रमंडळी आपल्याबरोबर नाही. म्हणून तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे, या लोकांना चालू वेळेला वैभव पाटलांना आमदार करायचं आहे आणि साहेब वैभव पाटील आमदार होत आहेत त्याची मी आपल्याला या निमित्तानं खात्री ग्वाही देतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो, तुम्ही सर्वजण गाफील राहू नका. आपण निर्णय केलेला आहे. कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व निवडण्याची तुमची पहिल्यापासूनची हातोटी आहे. कुणाचा जरी वारसा आणि कोणाचा तरी वारस म्हणून या ठिकाणी आपण वैभव पाटलांना उभा केलेलं नाही. नगरपालिकेमध्ये काम करत असताना विट्यासारखे नगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये 1 नंबर आणण्याचं काम वैभव पाटलांनी केलं. एक सिनेटमध्ये संधी मिळाली तर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं. सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपन्न नेतृत्व उद्या या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून काम करेल. त्यावेळी मला पूर्णपणे खात्री आहे, सर्वांगीण विकास करण्याची हमी वैभवदादाच्या वतीने मी तुम्हाला देतो. वैभवदादाला मतदान करा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप तुमच्या समोर मांडतात. आणि मी गेल्यानंतर ज्यांचं भाषण आहे ते नितेश कराळे सर वर्ध्यावरून आलेत. वर्ध्यावरून तुर्चीचे संजय पाटील. या मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते हयूम सावनुरकर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे साहेब, प्रमोद अमृतसागरजी, बोरगावचे संग्राम पाटील, विलास पाटील, संतोष जाधव, प्रकाश खुजट, मुकुंद ठोंबरे, राजू जानकर, प्रकाश माने, सिद्धनाथ जाधव, मनोहर चव्हाण, महेश फडतरे, नितीन जाधव, हरिभाऊ माने, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी 20 नोव्हेंबरला करणार आहात. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपणा सर्वांना आम्ही दिलेला आहे. वैभव पाटील ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणानं नेतृत्व केलं
नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे, अनुभव आहे, पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल असा चेहरा आम्ही आपणा सर्वांना दिलेला आहे. शेवटी माननीय सदाशिव भाऊ यांच्या सारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या, त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी दिली आणि म्हणून त्यांना आम्ही संधी दिली. त्यांच्याबरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे. आपण सगळे या भागात आर पाटील आपले आमदार होते, आपण त्यांना नेहमी साथ दिली. ती साथ देत असताना आज पक्ष अडचणीत आहे, आबा असते तर आबांनी पूर्ण ताकदीनं शरद पवार साहेबांची साथ दिली असती. पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना सोडून काही लोक गेली आणि सध्याचं सरकार स्थापन झालं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फोडण्याचं काम यांनी केलं. या सगळ्या संकटाच्या काळात आबांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती आणि म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना पहिल्यांदा माझं आव्हान आहे की स्थानिक काही गट असो, स्थानिक काही असलं तरी आबांना मानणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काही झालं तरी शरद पवार साहेबांच्यासाठी आपल्या वैभव दादा पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे आणि ते काम या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी करावं अशी पहिली विनंती. या मतदारसंघामध्ये तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, म्हणून त्यातल्या त्यात नवा चेहरा आम्ही घेतला तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले. त्यामुळं थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथम दर्शनी वाटते. पण काही गेल्यावर नवीन लोक आली आणि ती आता वैभवदादांचं काम करतात. बाबुराव मुळीक साहेबांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सदाशिव पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलेलं होतं. आज नव्या पिढीला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करताना या भागातल्या तरुणांचंही कर्तव्य आहे की नव्या चेहऱ्याला संधी देत असताना वैभवदादांच्या सारख्या एका अनुभवी पण नव्या चेहऱ्याला आपण संधी देऊ शकतो. खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. तुम्ही एका बाजूने महागाईला तोंड देताय, दुसऱ्या बाजूने बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे. उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत. नोकऱ्या मिळत नाहीत अशी घराघरातली परिस्थिती झालेली आहे. महागाई झाली, त्याच्यावर GSTचा कर हे आपला काही पिछा सोडायला तयार नाही आणि आमच्या महाराष्ट्रात अनेक वेळा आया बहिणींची अब्रू ही घेण्याचं पाप काही लोक करतात. अशा घटना सतत होतात. राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखता आली नाही. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला इथं सांगू शकतो. पण हे सांगत असताना या मतदारसंघामध्ये आपण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून का आणावा यासाठी काही 5 महत्त्वाचे मुद्दे आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत. आमचं सरकार महाराष्ट्रात येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रभर फिरून आम्ही आल्यावर आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातली लोक फार ताकदीनं मदत करायला लागलेली आहे. आज सरकार जर आमचं येणार असेल तर आम्ही काय करणार? राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्राला सांगितलेली आहे की आमचं सरकार आलं आम्ही ह्या गोष्टी 5 करण्याचा प्रयत्न करू. त्यातली पहिली भूमिका अशी आहे की आमचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी आम्ही काढू
आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना, गरीब घरातल्या भगिनींना 3,000 रुपये महिन्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यावर करेल. महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या आया बहिणींना एसटीचा प्रवास आता पूर्णपणाने माफ करायचा निर्णय आम्ही सत्तेवर आल्यावर करू. म्हणजे महाराष्ट्रात कुठंही महिला प्रवास करत असेल तर एसटीनं तिला प्रवास करायला तिकीट घ्यायची गरज नाही, कोणताही खर्च येणार नाही, एसटीचा प्रवास पूर्णपणाने माफ. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी एक निर्णय आम्ही मोठा घेतलेला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायचा. आता त्या निर्णयाला 5 वर्ष झाली, पण शेतकऱ्यांच्या समस्या 5 वर्षात मागच्या 2.5 वर्षात एवढ्या वाढल्या की सरकारला या महाराष्ट्रातल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी वेळ मिळाला नाही. आणि म्हणून सोयाबीनच्या किमती 3400-3500 रुपयावर, कापसाच्या किमती कमी, कांद्याच्या किमती वाढून दिल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला शेतीमाल पाहिजे त्या अपेक्षित मिळाला नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्यावरचं कर्ज वाढलं. अगदी उत्पादन खर्च देखील सोयाबीन लावणाऱ्यांना मिळत नाही अशी महाराष्ट्रात अवस्था आहे. आणि म्हणून त्या शेतकरी थकलेला आहे. पुन्हा 3 लाखापर्यंत जो शेतकरी थकलेला असेल त्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आमची महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर घेईल, हाही विश्वास मी आपणा सर्वांना देतो. आज खरं म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे दिवसा बऱ्याच भागात महाराष्ट्रात बिबट्यांचा त्रास होतो म्हणून दिवसा वीज मिळाली पाहिजे 12 तास, असा देखील आम्ही निर्णय केला आहे की आम्ही सत्तेवर आल्यावर 12 तास शेतकऱ्यांना वीज दिवसा देण्याचा प्रयत्न करू. असे अनेक मुद्दे आहेत की ज्यांचा निश्चित तुमच्या जीवनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आज माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की सत्तेत आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे की घरी गेल्यावर एक महत्त्वाचं काम करा. घरी गेल्यानंतर विचारतीलच कुठनं आला, त्यांना सांगा अशी सभा होती तिकडे गेलो होतो. मग तुमच्या पत्नीला समोर बोलवा, दुपारचा चहा घेताना बहिणीला बोलवा, आईला बोलवा, वहिनींना बोलवा, मावशींना बोलवा, घरातल्या सगळ्या महिलांची मिटिंग घ्या. वाडा मोठा असेल तर वाड्यातल्या सगळ्यांची मिटिंग घ्या. भावकी मोठी असतील त्या भावकीतल्या सगळ्या महिलांना एकत्रित बोलवा आणि त्यांना एकच सांगायचं, तो दाढीवाला 1,500 रुपये देतोय महिन्याला, आज जो बाबा आलाय तो 3,000 रुपये द्यायला तयार आहे. एवढं काम करा, माझं काम पूर्ण होईल. आपण महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक योजना आणतोय. मोदी साहेबांनी 2018-19 काहीतरी जाहीर केलेलं की मोदी की गॅरंटी, देशातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपये, 5 लाख रुपयाचा विम्याचं कव्हर आरोग्याचं. मला प्रश्न विचारायचा आहे, ह्या भागातल्या कुणाला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तर तुमच्यातल्या कुणाला मोदींच्या गॅरंटीचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणी गेला आणि 5 लाखापर्यंत मोदींनी तुमचं कर्ज माफ, मोदींनी हॉस्पिटलचं बिल माफ केलं, असा कोण इथं माई चालला असेल तर त्याने हात वर करा, म्हणजे मग पुढचं भाषण मी थांबवतो. मोदींनी, मी लय सभा घेत, प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारतो, आजपर्यंत महाराष्ट्रात एकाने हात वर केला नाही. याचा अर्थ असा की मोदी साहेबांच्या पासून एकनाथ शिंदे पर्यंत ही जी आश्वासनं दिलेली आहेत ही सगळी झुटी आहेत. राहुल गांधींनी आश्वासन दिलं कर्नाटकात महिलांना 2,000 रुपये मिळतात. तेलंगणात जी आश्वासनं दिली, तेलंगणात त्याचा अंमलबजावणी चालू आहे. आणि त्यामुळं मोदी साहेबांनी दिलेली आश्वासनं खरी ठरत नाहीत, फलद्रूप होत नाहीत. हे
आपल्याला ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगितलं. पण आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने असं ठरवलंय की महाराष्ट्रातले जे गरीब कुटुंब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, हॉस्पिटलचं बिल देणं शक्य नाही, अशा महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या लोकांचा 25 लाख रुपयाचा विमा काढायचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल. आणि इथनं अगदी ॲस्टर आधार कोल्हापूरचं किंवा पुण्याचा रुबी हॉल हॉस्पिटल किंवा मुंबईच्या ब्रिज कँडीमध्ये तुम्हाला ॲडमिशन झाली आणि त्याचे 15-20 लाख रुपये खर्च आला, ते कार्ड दाखवलं की ऑटोमॅटिक त्यांच्या नावाने बँकेतनं विमाची रक्कम जमा होईल आणि त्या माणसाला 1 लाख रुपये 1 रुपयाची तोशिष लागणार नाही, अशी आम्ही व्यवस्था करणार आहोत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपलं सरकार आपल्या विचाराचं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्याचं आणखीन एक कारण आहे की छत्रपती शिवाजी भ्रष्टाचार तर किती आहे आता मी सांगून वेळ घ्यायची गरज नाही. प्रत्येक आमदार म्हणतो मी 500 कोटी आणले, 2000 कोटी आणले, 3000 कोटी आणले. मग असे झाडाच्या पारावर बसलेले लोक म्हणतात 3000 कोटी आणले, एक काढ मोबाईल, मग मोबाईलवर टकटक करतात, 10% किती होईल, 15% 20% किती होईल. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. ह्या आमदाराला एवढे दिले की त्याने त्यातनं पाहिजे ते खावं, अशी भ्रष्टाचारी मनोवृत्ती महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बळावलेली आहे. यांनी भ्रष्टाचार किती केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा कोसळला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला, त्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला. तो पुतळाही यांनी सोडला नाही. म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा यांनी गाठली. छत्रपतींचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कोसळला. आणि स्वाभिमान जर कोसळला असेल तर त्याचं प्रायश्चित्त 20 नोव्हेंबरला या मतदारसंघात आपल्या वैभव दादांचा विजय करून आपल्याला त्याची स्वाभिमान कोसळल्याबद्दल महायुतीच्या लोकांना प्रायश्चित्त देण्याची तारीख आहे 20 नोव्हेंबर. मी आपणाला कळकळीची विनंती करतो. प्रश्न अनेक आहेत. मी मध्ये भाषण केलं खानापूरला. मी काय सांगितलं की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन. मी म्हणजे मी नाही, मी खरेदी करणार नाही, मी खरेदी करणार नाही, पण मी सगळी मदत त्यांना करेन, अशी माझी भूमिका आहे. आणि राजेंद्र देशमुख आणि अमर देशमुख यांना बसून भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर आटपाडीचा साखर कारखाना चालू करण्यासाठी तुम्हाला सर्व ती मदत आम्ही करू, हे सांगितलं. आता भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हटलं आटपाडीचं धुराडं मीच लावणार. मी लावणार म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाहीये. माझा एकही खाजगी कारखाना नाही. हा DCC बँकेच्या ताब्यात तो आता आहे. DCC बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू, ही आपली भूमिका होती. मी म्हणजे कोण? मी म्हणजे माझी सहकारातली ताकद. मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं. खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाही आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये. त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये. धुराड पेटवणार म्हणजे काय? आता कवठे मंकाळ कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही. एक नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला. अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझ्या मागे लागून लागून भेंडाळे, डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या, आम्हाला हे चालवता येणार नाही. ते तसेच देत होते. मी 1 टाइम सेटलमेंट केलं. बँकांना 5-6 बँकांना बोलवलं. बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण 70-75 कोटी रुपये होते. त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं. तेवढी रक्कम राजाराम बापू कारखाने एक रकमी भरली. त्यांना त्यांच्या त्रासातनं सोडवलं. करार काय होता? 5 वर्ष आम्ही चालू, शेवटच्या 2 वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा. आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही. राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही.
कराराप्रमाणेच काम करावं लागतं. आता जे नेते आले ते असतात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठं खरेदी करत बसलेलो नाही. त्यामुळं आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू. खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही. त्यामुळं भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही परत फिरायला हरकत नाही. आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे. आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा. वेळ बराच झालाय, पण हे कराळे मास्तर हे जिन्नस लय वेगळा आणि ऐकण्यासारखा आहे. म्हणजे त्यांनी भाषण केलं, तुम्ही मला कोणी सोडायला येऊ नका, भाषण ऐका. तुम्ही मंत्रमुग्ध होऊन भाषण, म्हणजे वैदर्भीय भाषेत भाषण आहे, थोडंसं अतिशय नम्र भाषण आहे, चुकीचा शब्द न वापरणारं भाषण आहे, कुठलाही वेगळा शब्द ते वापरत नाही, संविधानिक सगळे शब्द वापरून ते भाषण अतिशय उत्तम करतात. तुम्हाला त्यांचा अनुभव घ्यावा लागेल. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्या मागं विसापूर सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद उभी करावी. या निवडणुकीत महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे. या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले सगळ्यांचे नेते म्हणून, युवा नेते म्हणून वैभव पाटील करतील. आणि त्यासाठी तुमचा 20 नोव्हेंबरला आशीर्वाद व्हावा एवढीच विनंती करतो. पुन्हा आर पाटलांच्या कार्यकर्त्यांना सांगतो, रोहित पाटील तिकडे निवडून येणारच आहेत. पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे, आलो तर आलो निवडून. त्याच्या पलीकडं मानसिक भाऊ आहेत. 4थी सीट ही आपल्याला मिळालेली. त्यामुळं ज्यांचा आर पाटलांचा विश्वास, भरोसा, श्रद्धा होती त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत. आबांचा विचार, शरद पवार साहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो. आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभव दादांच्या मागे आशीर्वाद उभा करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.